यौम आज़ादी के ज़िमन में शहर के हनुमानगढ़ मंदिर के करीब एक अतीय खून कैंप का एहतमाम किया गया। इस मौके पर इलाके के कारपोरेटर व मकामी बाशिंदों की कसीर तादाद मौजूद थी। वाज़ेह हो कि कोरोना वायरस के सबब ब्लड बैंकों में खून की शदीद किल्लत महसूस की जा रही है। इसी पस मंज़र में हनुमानगढ़ मंदिर के करीब मकामी बाशिंदों ने अतीय खून कैंप का एहतमाम किया और तमाम लोगों को 15 अगस्त की पुरखुलूस मुबारकबाद भी पेश की। काय आयोजन आज आमचे संबंधातले मित्र आणि आमचे जीवलग काही मित्र 2 दीपक सपकाळ, विजय कुंभार आणि उदासे आणि अक्षय पंचाल आणि यादव साहेब यांच्या स्मरणामध्ये आम्ही भव्य दिव्य रक्तदान ठेवण्याचा संकल्प ठेवला होता 5 तारखेला। पण नांदेड जिल्ह्याचे कलेक्टर साहेबांनी आयोजित केले की 5 तारखेला रॅपिड टेस्ट आणि हे ठेवणं योग्य होणार नाही, दोन्ही कार्यक्रम वेगवेगळे ठेवा, म्हणून आम्ही मग हा कार्यक्रम 15 ऑगस्ट ठेवला आणि रॅपिड टेस्ट 5 ऑगस्ट ठेवला असं। आणि आज आमच्याकडे 53 रक्तदान दाताची आतापर्यंत नोंद केलेली आहे आणि पुढे पण आणखी ते कंटिन्यू चालू आहे। ह्याच्यामध्ये आमचे मित्र संतोषराजे औंढेकर, दुष्यंतराव सोनाळे, आमचे समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण डोईजर साहेब, तुळजीराम डोईजर साहेब आणि शिवाजी पंचाल सर आणि आमचे दादा सुधाकर सर साहेब आणि आमचे सपका साहेब, हे सगळ्यांच्या मी माध्यमातून करण्याचा संकल्प करत आहे असं। दिन आहे या दिनाचे साधून माझे नातू श्री सुनील गोविंदराव डोईजर यांनी त्यांच्या मित्रमंडळी दिवंगत नेत्यांना स्मरणार्थ त्यांच्या आताचे जे काही त्यांचे मित्रमंडळी त्यांच्या सहयोगाने हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे। जवळपास आमच्या समाजाकडून असे उपक्रम नेहमी राबवले जातात। मी गेल्या 12 एप्रिल रोजीच आमच्या महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती केलेली आहे की असं आपण रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करावेत आणि रुग्णांना योग्य ते जीवदान मिळण्यासाठी एक सामाजिक कार्य म्हणून, बांधिलकी म्हणून कर्तव्य करावे अशी मी सूचना दिलेली आहे। त्याच अनुषंगानं आमच्या सुनील डोईजरांनी सुद्धा हे कार्यक्रम त्यांच्या मित्रमंडळीच्या सहयोगाने ठेवलेला आहे। तो उपक्रम आहे, चांगला उपक्रम आहे, त्याला पुढे शुभेच्छा देतो आणि कार्यक्रम चांगले राबवून सर्वांनाच लाभ मिळावा अशी सर्वांना अपेक्षा करतो। धन्यवाद।